नमस्कार. फाईन इंडियसमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत, जिथे काहीही नाही लपत. तर आजचा आपला खास हा व्हिडिओ, ज्यांचे वेगवेगळे टोपण नाव आहेत, मटन करी, चिकन करी, त्याच्यानंतर आंबल्या, ब्रिगेड्या, त्याच्यानंतर बाजारो विचारवंत, असे विविध टोपण नावांनी सजलेल्या आपले अमोल मिटकरी साहेब, जे आत्ताचे आमदार आहेत, त्यांचा खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांची जुन्या भाषणशैली, नंतर नवीन खोटा जो पण इतिहास आहे, जो इतिहास सांगितला जातो, खोटा इतिहास जो बोलला जातो, आणि खरी परिस्थिती जी आपले जी बांधव आहेत, जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते त्यांचा कसा सपोर्ट करतायत आणि त्यांचा सपोर्ट करून स्वतःची इज्जत कशी घालून घेत आहेत. तर त्याच्यावरती हा खास व्हिडिओ आहे. आणि जेव्हा एंड पार्ट येईल तेव्हा मी सर्वांना विनंती करतो, मग ते ब्रिगेडचे असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या, काँग्रेसचे असू द्या, भक्त असू द्या, गुलाम असू द्या, चमचे असू द्या, त्या सर्वांनी हा व्हिडिओ खास करून बघावा. थोडंसं आपल्या पक्षाची विचारधारा जी असेल ती बाजूला ठेवून या व्हिडिओकडे बघावं आणि मग विचार करावा की हा व्यक्ती नेमकी तुमचा फायदा उचलतोय का तुमचा फायदा करून देतोय. चला तर मग सुरू करूया. घ्या छत्रपतींचं नाव. जय जिजाऊ, जय शिवराय. वे आमल्या तर सगळ्यात पहिले अमोल मिटकरी साहेब जेव्हा सत्तेत नव्हते, आमदार खासदार नव्हते, तेव्हा काय बोलायचे ते आपण एकदा ह्या व्हिडिओ मार्फत बघूया. आणि हे व्हिडिओ ऑलरेडी भरपूर साऱ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तेच व्हिडिओ फक्त मी तुम्हाला आता लावून दाखवतोय. आता सगळ्यात पहिले अमोल मिटकरी साहेब आपले जे आदित्य ठाकरे आहेत त्यांना कसे बोललेत आपण ते एकदा बघूयात. हे पत्रकार बांधव विचारतात, मग आदित्यजी आता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, कसं वाटते? नाही, ते कसं आहे ते पप्पाच ठरवतील. आदित्यजी तुम्ही उपमुख्यमंत्री होणार आहात, कसं वाटतंय? नाही, ते पप्पाच ठरवतील. जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा आदित्य ठाकरेंना बोलणारे कोण? हेच मिटकरी. आता पुन्हा ह्याच मिटकरींनी, अमोल मिटकरींनी करून दाखवली पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंची अशी मिमिक्री. आणि मी तर म्हणतो, यांना आमदारकी ही फक्त मिमिक्री केल्यामुळे मिळालीत का, मला असा संशय निर्माण होतो. अजून एक मिमिक्री किंवा अजून एक, अजित पवारांना ते कसे बोललेत, उद्धव ठाकरेजींना ते कसं बोललेत, शरद पवारांना कसं बोललेत, हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. ठाकरे साहेब, इथे ठाकरे साहेबांना बोललं जाते. थोडासा आवाज हेडसेट लावून ऐकला तर बरं होईल. आपले म्हणणं आहे, शेतकऱ्यासाठी वेळ पडला तर सत्तेला लाथ मारल. महाराज उद्धव ठाकरेंना सत्तेची लात मारायचे इथं टिप्पणी देत आहेत की सत्तेवरून खाली व्हा. मी पहिल्यापासून लावतो, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपले मिटकरी साहेब उद्धव ठाकरेजींना, शरद पवारांना, त्याच्यानंतर अजित पवारांना कसं बोलतायत ते बघू. महाराज लाथ पुरत नसेल तर आम्ही प्लास्टिकचा पाय आणून देतो. महाराजाला बोलता फक्त बोलता तुम्ही काही करत नाही. याला कारण शिवसेना तो वाचार झालेला पक्ष आहे. शिवसेना लाचार झालेला पक्ष आहे, हे स्वतः अमोल मिटकरीचं मत आहे. मग अमोल मिटकरी आता सेनेमध्ये काय करतायत? म्हणजे सेनेचा सत्ताधारी पक्ष असताना, मग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा बाकीचे असताना सेनेची साथ तुम्ही काय घेतली जर लाचार पक्ष आहे तर? सांगत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उलटून जाऊ नये. तुम्ही भ्रष्ट होते म्हणून आम्ही भाजपला दिलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उठून जाऊ नये, तुम्ही भ्रष्ट होते, हे स्वतः अमोल मिटकरींचं मत आहे. मग भ्रष्ट पक्षात अमोल मिटकरी काय करतोय, हा प्रश्न अमोल मिटकरी जाऊन विचारा. तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्याचे नेते, हा आमचा प्रश्न आता आमच्या समोर आहे. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये काय केलं असतं तर आम्हाला हा प्रश्न संभाजी स्थापन करायला आम्हाला संधीच मिळाली असती. जर तुम्ही प्रामाणिक असल्याने प्रामाणिकपणे काम केलं असतं तर. आणि शेतकऱ्याची पाणी मागायला जातो तुम्ही धरणात मुतण्यावरून आता पुन्हा आपलेच अमोल मिटकरी काय बोलतायत बघा. धरणात मुंबईची विकास केली म्हणून तुमचं राजकारण आता कोणता गाणं नाही, कोणती काही नाही. आणि जर आपले पदाधिकारी राष्ट्रवादीचं नाव चलवणार नसतील तर त्यांच्या असे दल बदलू मिटकरी साहेब, जे पहिले भाजपाला मत करत होते, नंतर मग अचानक असं जेव्हा आमदारकी मिळाली विधानसभेची, तेव्हा अचानक मग त्यांना धरणात मुतणारे
किंवा शेतकऱ्यांना त्रास देणारे किंवा भ्रष्टवादी जे होते असं ते म्हणणारे, असं मिटकरी म्हणतात, मी नाही म्हणत आहे. मग मिटकरी साहेब त्यांच्याकडे कसं काय गेले? जर मिटकरी साहेबांना ते भ्रष्टाचारी वाटत होते आणि शेतकऱ्यांचा कळवळा होता मिटकरी साहेबांना, तर मिटकरी साहेब अशा पक्षासोबत का गेले? आणि आता त्याच पक्षाचा कळवळा एवढा येतोय की त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात किंवा बाकीच्या विरोधात एवढं खास करून मिटकरी साहेब हे ब्राह्मणांच्या विरोधात जास्त बोलतात, कारण ते ब्रिगेड पासून आलेले आहेत. संभाजी ब्रिगेडचा त्यांनी फायदा घेऊन आमदारकी मिळवली. मग ब्राह्मण विरोधात करून आता ब्राह्मण विरोध पण त्यांनी परवा आय थिंक 3 का 4 दिवसापूर्वी ब्राह्मण वाद काय केला, काहीतरी मम भार्या समर्प्यामी नावाचा एक कोणता तरी मंत्र काढला की कन्यादानामध्ये हा मंत्र वापरला जातो म्हणे. आणि मी स्वतः जेव्हा अभ्यास केला किंवा माझ्या काही मित्रांना विचारलं किंवा काही ब्राह्मणांना विचारलं, तर मम भार्या समर्प्यामी हा कोणत्याच हिंदू धर्माच्या किंवा त्या ब्राह्मणांच्या असू द्या कोणत्याही पुस्तकात हा शब्द सापडत नाही. आणि द्वेष म्हणजे ब्राह्मण द्वेष तो त्यांच्या मनामनात भरला आहे ना, तो पुन्हा ते बाहेर काढतायत. आता मला एक पुन्हा याच्यात विचारायचं झालंय की ब्राह्मण द्वेष जो तुम्ही करतायत, असं नाही की मला ब्राह्मणांचा पुळका आहे किंवा मी ब्राह्मणांसाठी बोलतोय म्हणून, पण एक जनता म्हणून मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की ब्राह्मण द्वेष करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? किंवा ब्राह्मण द्वेष करून तुमचा कोणता विकास झालेला आहे? तुमचा झाला, तुम्ही आमदारकी मिळवली, पण त्याच माझ्या ब्रिगेडच्या बांधवांना मला विचारायचंय, माझ्या त्या बाकीच्या इतर बहुजन बांधवांना विचारायचंय की ब्राह्मण द्वेष करून तुमची कोणती मोठी प्रगती झाली? आज तिकडे ब्राह्मणांची मुले परदेशात जाऊन शिकतायत, मोठे मोठे IAS IPS अधिकारी भारतात होत आहेत, मोठे मोठे बिझनेसमॅन होत आहेत, मोठ्या मोठ्या बँकेचे कर्मचारी किंवा पदावरती ते लोक बसलेले आहेत. ते काय बसलेले आहेत? त्यांचे ते इकडे गप्प चालतायत, त्या बाकीच्या गोष्टी होत आहेत. आणि हे लोक स्वतःच्या राजकारणासाठी तुम्हाला वापरून छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून किंवा बाकीच्या गोष्टी सांगून तुम्हाला ब्राह्मण द्वेष करायला लावतायत. आणि ते फक्त मराठ्यांचीच मुलं नाही, इथे बहुजनांची मुलं सुद्धा फसली त्यांच्या मागे. आंबेडकरी समाज, ब्राह्मण समाज, सॉरी मराठा समाज किंवा इतर अजून कोणते समाज असतील, हे यांच्या विचारधारेने अक्षरशः जे माइंड डिस्ट्रॅक्ट केलं जातं ना यांच्याकडनं, कुठून कुठून ब्राह्मण विरोधी विचार ते पसरवले जे जात आहेत ना यांच्याकडनं. तर फक्त तुमचा आज तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा आज की तुम्ही कुठे आहेत, ते कुठे आहेत? ते म्हणजे ब्राह्मण. आणि हे साले लोक, सॉरी माफ करा माझ्याकडून चुकीचा वर्ड झाला, हे राजकारणी लोक आज आमदारकी खासदारकी मिळवतात त्याच्यावरती, त्यांचा विकास करून घेतायत. आज आज आंबेडकरवादी मुलं आजही किती त्यांचा विकास झालेला आहे, किती ते शिक्षणासाठी महत्व देत आहे. मराठ्यांची जरी मुलं घेतले तर आज त्यांनाही आंबेडकरांनाही किंवा इतरांनाही वादाविवादात मध्ये इंटरेस्ट दिसतोय. मम भार्या समर्पयामी हा शब्द कोणत्या याच्यात हे सॉरी मिटकरींनी कधी सांगितलंच नाही, संदर्भ त्याला दिलाच नाही, फक्त कन्यादानामध्ये वापरला जातो असं सांगितलं गेलं. कोणत्या पुस्तकात आहे, कितव्या ओळीवरती आहे म्हणलं तर आलं ना, मम भार्या समर्पयामी. तुम्ही खूप चांगलं संस्कृत म्हणतात, दुसरा एखादा संस्कृत श्लोक विचारला तुम्हाला काही सांगता पण येणार नाही. तो चॅलेंज लावतो, चला कधीही माझ्या समोर उभे या. जर तुम्हाला मी एखादा दिलेला संस्कृत शब्द त्याचा अर्थ जर तुम्हाला सांगता नाही आला, जर तुमचा संस्कृतचा अभ्यास झालेला तुम्ही म्हणतायत, तर हनुमान चालीसा म्हटली खूप चांगलं केलं तुम्ही, पण स्टेजवरती असताना पायात चपला घालून तुम्ही हनुमान चालीसा म्हणतायत. आता पुन्हा म्हणशाल की पायात स्टेजच्या खाली तुम्हाला कसं काय दिसलं, आमचे तर पायच दिसत नव्हते. जाऊन बघा एकदा. म्हणजे हा हनुमान चालीसाचा अपमान नाही केला. कारण तुम्ही तुमचे राजकारणी आहे ना, तुमचे राजकारणी मुद्दे बाजूला सोडा. आमचं हिंदू धर्माचं जे देवत आहेत ना, ते आम्ही आमचं बघून घेऊ. आणि खोटा इतिहास जो तुम्ही पसरवतायत फक्त द्वेष करून करून, तो खोटा इतिहास पुन्हा एकदा ब्रिगेडी बांधवांनो, इतर बहुजन बांधवांनो, तुम्ही बघा हा कसा इतिहास पसरवतोय. पुन्हा एक व्हिडिओ दाखवतो मी. इथे डाउनलोड केलं वाटतं. कोण्या जातीचा असो, प्रतापराव गुजर जातीनं हिंदू होता. प्रतापराव गुजर जातीने हिंदू होता. डायरेक्ट अरे तुळेची भाषा हे भाषा करतायत. मागे छत्रपतींचा फोटो लावलेला आहे. एका शेतकऱ्याच्या मुलीवर त्यांनी बलात्कार केला. एका शेतकऱ्याच्या मुलीवरती प्रतापराव गुजरांनी बलात्कार केला असं स्वतः मिटकरी साहेब म्हणतात. स्वतःचे सख्खे मेवणे सकुजीराजे गायकवाड, बेरवाडीचा किल्ला लढणाऱ्या सावित्रीवर त्यांनी बलात्कार केला.
सावित्रीवरती बलात्कार केला असं त्यांचं म्हणणं आहे. मेहुणा आहे, स्वतःच्या धर्माचा आहे म्हणून बोलायला नाही. शिवाजी राजांनी त्याचे हातपाय छाटले. शिवाजी राजांनी त्याचे हातपाय छाटले असं ते प्रतापराव गुजरांबद्दल बोलताय, असं तो इतिहास ते सांगतायत. पुन्हा माझा प्रत्येक ब्रिगेडी बांधवाला, बहुजन भावाला की जे त्यांना मानतात, तर मिटकरी यांनी समकालीन पुराव्यानुसार संदर्भ द्यावा. आता समकालीन पुरावे म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. एक इतिहासकार लिहितात किंवा इतर गोष्टी लिहितात, ते स्वतः इतिहासात जाऊन आलेले नसतात. ते इतर गोष्टींचा संदर्भ घेऊन त्या गोष्टी लिहित असतात, अभ्यासत असतात. आणि समकालीन पुरावे म्हणजे काय, त्या काळी लिहिलेले पुस्तकं किंवा एखादा पुरावा, याला समकालीन पुरावे म्हणतात. मग असा एखादा समकालीन पुरावे प्रतापराव गुजरांबाबत मिटकरींनी द्यावा. पण यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीयेत. ब्रिगेड जे आहेत, खेडेकर सरांपासून तर कोकाटे सरांपासून, कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर ब्रिगेड स्वतः माझ्या घरी मला मारायला यायला बसली, कारण त्यांना दुसरं काही येतच नाही. त्यांना अभ्यास करणं, वैचारिक चर्चा करणं हे कधीही जमलं नाही. जर अभ्यास केला असता ना, तर मी शब्द देतो, आज ब्रिगेडमध्ये एकही बांधव टिकला नसता. पण फक्त पिवळी पुस्तकं वाचणं, इतर इतिहासात जो इतिहास ते सांगतील त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवणं, हेच आजपर्यंत बांधव करत आलेले आहेत. तुम्ही कधी त्यांना संदर्भ विचारला का? खेडेकर सरांची स्वतःची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली, तरीही ब्रिगेडच्या बांधवांना ती समजली नाही. स्वतः खेडेकर म्हणतायत, वाचकांना जे आवडेल ते आम्ही तसं लिहितो. त्याच्याकडे आमचा कोणताही संदर्भ, त्या इतिहासाचा जो आम्ही लिहिलेला आहे त्याचा संदर्भ आमच्याकडे नाही. होळी करून तुम्ही जे होलिका म्हणतात ना, की होलिका देवीला जाळलं, स्वतः कोकाटे सर बोलले होते, खेडेकर सर बोलले होते, ब्रिगेड पण बोलते, तिकडे आंबेडकर समाजही भरपूर बांधव जे बामसेफ मध्ये गेलेले तेही बोलतात. चला तुम्हाला पुन्हा एकदा जे ब्रिगेडचे आपले मिटकरी साहेब आहे त्यांचा एक फोटो दाखवतो आत्ताचा, जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरचा. बघा हा फोटो. होळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मग आता जेव्हा ते होलिकाला विरोध करत होते, होळीला विरोध करत होते आधी ब्रिगेडमध्ये असताना, मग आता का होळीच्या शुभेच्छा देत आहेत? नंतर स्वतः मिटकरी साहेब जेव्हा बोलले होते कन्यादानाचं, की मम भाया समर्प्यामी म्हणून, की माझी बायको इकडे दे किंवा तिकडे दे, असं होतं. हे बघा स्वतः शरद पवारांचा फोटो इथे कन्यादान करतानाचा. स्वतः तिथे शेजारी ब्राह्मण बसलेला आहे. मग आता का विरोध करत नाही? फक्त आणि फक्त हिंदू धर्म किंवा इतर धर्मांचा तुम्ही राजकारणासाठी वापर करून एकमेकांमध्ये भांडण लावण्यासाठी वापर करतात, कुठेतरी थांबवा नाही. आणि हा व्हिडिओ मी स्वतः ब्रिगेडला मिटकरींना टॅग करून पोस्ट करणार. पण हा व्हिडिओ प्रत्येक भावाने विचार करून बघावा. आणि जो इतिहास, ज्या इतिहासावरून किंवा ब्राह्मणांच्या विरोधात आपण जाऊन आपण जे बोलतोय किंवा काही कृत्य करतोय, ते खरंच कितपत योग्य आहे हा विचार करा. मी म्हणत नाही की 100% ब्राह्मण खरेच असतील किंवा योग्यच असतील, पण त्यांना विरोध करून आपला स्वतःचा कोणता फायदा आहे याचा विचार करा. हा, जर आपल्याला पैसे मिळणार असतील, आपला फायदा होणार असेल, आपल्याला आमदारकी खासदारकी मिळत असतील ना, रोज ब्राह्मणांना शिवाय द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर फायदाच नसेल तर आपण आपला वेळ का वाया घालवतो? खोटा इतिहास यांनी सांगितला, खोटा इतिहास यांनी लिहिला, मग यांना का सोडायचं? जसे अनाजी पंत ब्राह्मण होते, त्यांनी गद्दारी केली, तसे आपलेही इतर काही गोष्टी, काही तुम्ही इतिहास बघा ना, आपले स्वतःचे पण गद्दार होते. मग अख्खा मराठा समाज किंवा अख्खा बहुजन समाज गद्दार होता का? एका व्यक्तीमुळे पूर्ण समाजाला तुम्ही कसं काय टार्गेट करू शकतात? आणि आता जेव्हा दगडफेक होतीये, वाऱ्यांवरती दगडफेक होतीये, रामनवमीवरती दगडफेक होतीये, हनुमान जयंतीच्या ठिकाणी दगडफेक होतीये, तेव्हा हे मिटकरी का पण गप्प आहेत? का त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नाही? मराठ्यांच्या सैन्यात, सॉरी, छत्रपतींच्या सैन्यात 90% मुस्लिम होते असं बोलणारे हे मिटकरींनी पुरावे द्यावेत ना. मी मानतो की होते काही मुसलमान, पण 90%. मग बाकीचे मराठे काय करत होते? मग विचार करावा प्रत्येक ब्रिगेडी बांधवांनी. आणि जो इतिहास तुम्हाला सांगितला गेलाय, त्या इतिहासाचे संदर्भ ह्या लोकांना विचारायचं शिका. आणि संदर्भ म्हणजे काय? समकालीन पुरावे, जे त्या काळचे पुरावे असतील. नाही तर सांगतील तुम्हाला, ह्या बघा यांनी पुस्तक लिहिलंय, ह्या पुस्तकावरून आम्ही संदर्भ लिहिला. अरे पण त्यांनी कोणता संदर्भ बघितला, त्यांनी कोणता पुरावा बघून ते लिहिलं, याचा विचार तुम्ही कधी करणार?
मिटकळीला बोलला हा ब्राह्मणवादी. अरे प्रत्येक जण ब्राह्मणवादी नसतो रे मिटकळींना बोलणारा. काही कट्टर मराठे पण असतात किंवा काही इतर बहुजनवादी लोक असतात की जे स्वतः अभ्यास करतात, प्रत्येक घटनेचा एक उलगडा करतात आणि मग अशा चुकीच्या लोकांना उघडा पाडायचा प्रयत्न करतात. आज मिटकरी जर भाजपमध्ये असता, जो स्वतः त्याच्या व्हिडिओमध्ये बोललाय भाजपला त्यांनी मतदान केलं म्हणून मागच्या वेळेस, तर आज हीच राष्ट्रवादी, हीच काँग्रेस मिटकरीला शिवाय घालत असती. कारण कार्यकर्ते वेगळे असते ना. मग मिटकरी भक्त असता, चमचा गुलाम नसता ना. पण तोच जाल मिटकरी राष्ट्रवादीमध्ये, म्हणून तुम्ही डोळ्या बंद केल्यागत त्याचा सपोर्ट करणार का? याच मिटकरीनी जर तुमच्या छत्रपतींचा इतिहास मोडून ताडून तुमच्या समोर मांडला असेल फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी, तर तुम्ही काय म्हणणार? तरी तुम्ही त्याला साथ देणार. मग तुम्ही छत्रपतींना मानू नका. सरळ सोपा प्रश्न उत्तर. जर तुम्ही छत्रपतींना मानणारे असतील तर त्यांचा खोटा इतिहास मांडणाऱ्यांना तुम्ही मानणार नाही, त्यांची साथ देणार नाही. आणि त्यांची साथ द्यायची असेल तर छत्रपतींना मानायची तुम्हाला काही गरज नाही ना. छत्रपतींना अशा मावळ्यांची गरज आहे. धडधडीत सगळं दिसतंय, सगळं समोरासमोर आहे, पण आपल्याला समजून घ्यायचं नाही कारण तो आपल्या पक्षातला माणूस आहे. छत्रपतींनी स्वतःच्या जवळच्या लोकांना सुद्धा शिक्षा सुनावलाय, त्यांचे हातपाय छाटलेत. हे तर कोण आहे? विसरले तुम्ही छत्रपतींचे संस्कार, की छत्रपतींनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या स्वराज्याला काय संस्कार दिलेत. आपण आपल्याच बांधवांना, म्हणजे जेव्हा ब्रिगेडी बांधवांचा आणि काही इतरांचा जेव्हा वाद होतो तेव्हा मारामाऱ्या, काठ्या एकमेकांचे हातपाय तोडण्यापासून तर आई बहिणी शिवीगाळ दिली जाते, शिवीगाळ केली जाते. हे तुमचे आमचे छत्रपतींचे संस्कार. छत्रपतींनी आई बहिणीचा सन्मान करायला शिकवलाय आणि तुम्ही ओपनली शिव्या देतात आई बहिणीवरून. हे कधी समजायचं तुम्हाला? आणि हे सगळं राजकारण, हे सगळं सोडा ना आता. त्या काय मिळतं तुम्हाला? ते 50चं पेट्रोल टाकून तर नेत्याच्या मागे हाजी करण्यात तुमचा काय फायदा आहे? आणि मिटकरी सारख्या व्यक्तीने तर खरंच सांगतो, माझं ओपनली चॅलेंज आहे, तुला जर संस्कृत एवढं येत असेल ना, तुला एवढा श्लोक पाठ आहे, एवढ्या गोष्टी पाठ आहे, एकदा माझ्यासमोर लाईव्हला ये किंवा माझ्यासमोर चर्चा केला बस. एक सामान्य तरुण म्हणून तरीही तिथे तुला उघडा करू शकतो. बाकीचे राजकारणी तर जाऊ दे. आणि तुम्हाला फक्त एक कॉमेडियन म्हणून आहे ना तिथं घेतलेलं आहे. आणि तिथेही विधानसभेचा आमदार ही भीक म्हणून दिलेलं आहे. तिथं कोणी निवडून नाही आलेलं, तिथं जनतेतून तुम्हाला निवडून नाही दिलेलं. तिथं पवारांनी तुम्हाला तुमच्या पक्षात यावं किंवा तुमचा पवारांचा उदो करावा म्हणून हे सगळं केलंय. आणि तुमची जी वक्तृत्व शैली आहे ना कॉमेडीची किंवा मिमिक्रीची, तर ते कॉमेडियन म्हणून तुम्हाला त्या पदावरती बसवलेलं आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा समजा आपल्या घरात कोणी घुसखोरी करत असेल किंवा चोर येत असेल किंवा कोणी आपल्यावरती आक्रमण करत असेल म्हणून आपण कुत्रा पाळतो आणि त्या कुत्र्याला छू म्हटलं तो सुटतो, तशी गत आहे तुमची. आणि तुमच्यामुळे जे इतरांची दिशाभूल होते ना, ज्या बांधवांची, माझ्या बांधवांची, इतर बहुजन समाजाची दिशाभूल जी होती ना, त्या प्रत्येक बांधवांनी मिटकरींना हा प्रश्न विचारा, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी यांचा संदर्भ आम्हाला देण्यात यावा आणि संदर्भ पण समकालीन पुरावे. नाही दिले ना तर सरळ माझ्या बांधवांनी तिथंच ते एक तर पक्ष सोडावा किंवा आपलं मिटकरींची साथ सोडावी. आणि एक सामान्य जनता म्हणून हा प्रश्न मी विचारतोय. हा, तुम्ही उद्या मला मारायला आले, तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासाल किंवा हे कराल किंवा बाकीच्या गोष्टी कराल, तिथं माझं नुकसान होईल किंवा माझी इज्जत जाईल. तुम्हाला काय फायदा होईल? तुम्हाला फक्त लाईव्ह मध्ये दाखवायला, व्हिडिओ मध्ये दाखवायला लाईक्स आणि कमेंट मिळेल की बघा आम्ही चेतन शेवळेच्या तोंडाला काळं फासलं, ज्यांनी मिटकरीला बोलला होता, ज्यांनी ब्रिगेडला बोलला होता. आपण चेतन शेवळे एवढ्या तळमळीने तुम्हाला का सांगतोय? कितीतरी संघटना, की कितीतरी लोक त्यांचा खोटा इतिहास, खोटे तत्वज्ञान, खोटे विचार तुमच्या डोक्यात टाकून टाकून तुमचं डोकं ब्रेन वॉश करून टाकतात. तुमची स्वतःची वैचारिक क्षमता सुद्धा काही राहत नाही. स्वतःच्या डोक्याने जर विचार कराल ना तर खरंच हे स्वराज्य पुन्हा उभं राहू शकतं. तिथं तुम्ही माझं पण नका ऐकू. मी जो प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न सांगितलेला आहे ना, की जो इतिहास तुम्हाला सांगितला जातो, मग तो कोणीही का सांगेना, मग मिटकरी असू द्या किंवा बाबासाहेब पुरंदरे असू द्या किंवा भिडे गुरुजी असू द्या किंवा कोणी इतरही असू द्या, त्यांनी सांगितलेला जो इतिहास आहे त्या इतिहासाचा संदर्भ त्यांच्याकडे आहे का? कोकाटे सरांची माझी स्वतःची रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, ती आत्ताही दाखवू शकतो. होलिकाला ते स्वतः बोलले मी असं काही बोललोच नाहीये. माझा त्याच्यावरती आक्षेपही नाहीये. स्वतः कोकाटे सर बोलले, खेडेकर सर स्वतः माफी मागत होते त्या एका बांधवाची, की आम्ही जो इतिहास लिहिला त्या इतिहासाला कोणताही संदर्भ नाही, वाचकांना जे आवडतं ते आम्ही लिहिलंय.
जाऊन बघा, गुगलला टाका ना तुम्ही स्वतः खेडेकर सरांची माफी किंवा खेडेकर सरांची रेकॉर्डिंग व्हायरल म्हणून तुम्ही गुगलला जरी टाकलं, तुम्हाला त्या रेकॉर्डिंग ऑलरेडी इंटरनेटवरती आहे, त्या भेटतील तुम्हाला. आणि तरीही तुमचे डोळे उघडत नसतील तर कुठेतरी गटारी जाऊन मरा तुम्ही एकदाचे. कारण मराठी म्हणून किंवा बहुजन म्हणून किंवा छत्रपतींचे वारसांचे पाईक म्हणून तुम्हाला म्हणून घेण्याचा अधिकारच नाहीये. कारण छत्रपतींनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा मंत्र दिला होता. तुम्ही याचा वापरच करत नाही. आज प्रत्येक समाज विभाजित झालाय, म्हणजे विभाजित करून ठेवलाय. प्रत्येक समाजाचे तुकडे तुकडे करून ठेवले, प्रत्येक जाती धर्माचे तुकडे तुकडे करून ठेवले त्या राजकारणी लोकांनी. तरीही त्या प्रत्येक समाजाला अक्कल नाही. फक्त येऊन जाऊन कोणीही यायचं, ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या, आणि तो ब्राह्मण शिव्या खाऊन सुद्धा आज टॉपला आहे. आणि तुम्ही कुठे गेले शिव्या देऊन? खालीच चाललेत, अजून धरीत जातायत. कोणत्या बहुजन समाजाचा ब्राह्मण समाजाला शिवाय देऊन फायदा झाला हे मला सांगावं. मला पण सांगा. मला जर पैसे मिळत असेल तर मी पण देतो शिव्या. मला पण माझं पोट चालवायचंय, म्हणून तर हे युट्यूब चाललंय. पण असं नाही की मी ह्या युट्यूब मार्फत किंवा ह्या ब्लॉग मार्फत मी तुम्हाला चुकीची माहिती देऊ. माझा इन्कम असेल तर मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला, भले तर थोडे पैसे कमी मिळू द्या. आणि हा विचार तुम्ही स्वतः सुद्धा करा की आज हा व्यक्ती 24 मिनिटं झाले कंटिन्यू बडबड 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 करतोय, तर याच्या पॉइंट मध्ये एक जर तथ्य असेल तर तुम्ही त्यांना विचारा ना, तो संदर्भ, त्या खोट्या इतिहासावरती पुरावे विचारा. त्यांना हे सुद्धा विचारा, जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हता तेव्हा अजितदादा पवारांना बोलत होते, उद्धव ठाकरेंना सत्तेची लाथ मारायला बोलत होते, तुम्ही शरद पवारांना बोलत होते, तुम्ही भाजपला सपोर्ट करत होते. मग आज का तुम्ही त्याच ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणत होते त्याच राष्ट्रवादीमध्ये तुम्ही काय करताय? सत्ता मिळाली किंवा पद मिळालं म्हणून लगेच विचारही बदलतात का? मला जास्त काही बोलायचं नाही, उगाच अजून रागाच्या भात काही ते वेगळं निघून जाईल. तरीही ह्या मार्फत मी जर काही चुकीचं वक्तव्य केलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खरंच माफी मागतो. पण मी जेवढं काही बोललोय, कमीत कमी तो बघा आणि त्याच्यावरती विचार करा. आणि विचारा प्रश्न. जोपर्यंत तुम्ही बोलायला शिकत नाही, स्वतःच्या डोक्याने विचार करायला शिकत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. इथेच मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.